कधीकधी आयुष्यात असे निर्णय घ्यावे लागतात जे मनाला मान्य नसतात, पण परिस्थिती आपल्याला भाग पाडते. वैष्णवीने खिडकीतून बाहेर पाहत स्वतःशीच पुटपुटलं. पावसाचे थेंब काचांवर आदळत होते. जणू तिच्या मनातलं वादळ बाहेर पडत होतं. तिच्या हातात बँकेचं पत्र होतं. फायनल नोटीस. 2 शब्द, पण आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसे. वैष्णवी देशमुख, वय 25, शिक्षण MBA, स्वभाव शांत पण आतून खूप मजबूत. पण आज ती तुटत होती. ताई, काय झालं? तिचा लहान भाऊ संकेत दारात उभा होता. वैष्णवीने पटकन पत्र लपवलं. काही नाही रे, कामाचं आहे. ताई, मला खोटं बोलू नकोस, मी लहान नाही राहिलो. त्या एका वाक्याने तिच्या डोळ्यात पाणी साचलं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग खुर्चीवर बसली. आपल्यावरचं कर्ज अजून वाढतंय संकेत. संकेत थोडा गोंधळला. पण आपण तर आधीच भरतोय ना EMI. हो, पण बाबांनी घेतलेलं कर्ज खूप मोठं होतं आणि बिझनेस पूर्णपणे बुडालाय. त्या शब्दांमध्ये फक्त माहिती नव्हती, वेदना होती. तिचे वडील एकेकाळी यशस्वी व्यापारी, पण चुकीच्या निर्णयांमुळे सगळं गमावलं. आणि एक दिवस ते घर सोडून गेले. ना काही स्पष्टीकरण, ना परत येण्याची आशा. त्या दिवसापासून वैष्णवीचं घराचा आधार बनली. आई आजारी, भाऊ शिकत होता आणि कर्ज, ते तर सावलीसारखं पाठलाग करत होतं. ताई, आता काय करायचं? संकेतने विचारलं. वैष्णवीने डोळे पुसले. आवाज स्थिर केला. मी काहीतरी करेन. पण कसं? ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, जरी मला स्वतःला विकावं लागलं तरी मी हे घर वाचवेन. संकेत हादरला. ताई, काय बोलतेस तू? ती हलकसं हसली. अरे वेड्या, तसं काही नाही, पण काहीही करायला तयार आहे मी. त्या रात्री वैष्णवी झोपली नाही. ती फक्त विचार करत होती. ऑप्शन, पॉसिबिलिटीज आणि त्याग. दुसऱ्या दिवशी ती एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस समोर उभी होती. देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, शहरातील सर्वात मोठी कंपनी. तिथे जॉब मिळवणं म्हणजे आयुष्य सेट. ती आत गेली. रिसेप्शनवर नाव नोंदवलं. इंटरव्ह्यूसाठी बसली. हात थरथरत होते, पण डोळ्यात एकच गोष्ट होती, मला हे मिळवायचं आहे. मिस वैष्णवी देशमुख? यस, प्लीज कम इन. ती आत गेली. मोठं केबिन, संपूर्ण ग्लास वॉल आणि समोर एक व्यक्ती बसलेली. तो अनिरुद्ध देशमुख, वय 30, कडक पर्सनॅलिटी, शार्प नजर आणि चेहऱ्यावर कोणतीही भावना नाही. तो फाईल बघत होता. सीट. त्याचा आवाज थंड, प्रोफेशनल. वैष्णवी बसली. क्वालिफिकेशन MBA फायनान्स, एक्सपिरियन्स 2 इयर. तो मध्येच थांबवत म्हणाला, गॅप का आहेत? ती थोडी अडखळली. फॅमिली इश्यू. तो तिला एकटक बघत होता, जणू तिच्या आतपर्यंत पाहत होता. तुम्हाला ही जॉब का हवी आहे? हा प्रश्न सिंपल होता, पण उत्तर खूप मोठं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग ठामपणे म्हणाली, कारण मला पैशाची गरज आहे. अनिरुद्धने भुवया उंचावल्या. हॉनेस्ट आन्सर. ती पुढे म्हणाली, माझ्यावर कर्ज आहे आणि मला ते फेडायचं आहे. थोडा वेळ शांतता. अनिरुद्ध खुर्चीत मागे टेकला. पीपल युज्युअली लाय इन इंटरव्ह्यू. मी बोलत नाही, ती सरळ म्हणाली. तो हलकसं स्मित करत म्हणाला, इंटरेस्टिंग. ठीक आहे, एक प्रश्न अजून. सपोज तुम्हाला 2 ऑप्शन मिळाले. एक, कमी सॅलरी पण स्टेबल लाईफ. दुसरा, मोठा पैसा पण रिस्क. काय निवडाल? वैष्णवीने एक सेकंदही न घालवता उत्तर दिलं, मोठा पैसा. वाय? ती त्याच्याकडे बघत म्हणाली, कारण मला लक्झरी नको आहे. मला सर्वायवल हवं आहे आणि सर्वायवलसाठी
रिस्क घ्यावंच लागतं. अनिरुद्ध काही क्षण शांत राहिला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच एक्सप्रेशन आलं. मिस वैष्णवी, तुम्हाला जॉब मिळू शकतो. तिचा श्वास थांबला. पण तो थांबला. तुम्हाला एक डील ॲक्सेप्ट करावी लागेल. वैष्णवी गोंधळली. डील? तो पुढे झुकला. आवाज आणखी थंड झाला. हो, एक डील. हा फक्त जॉब नाही, एक ॲग्रीमेंट आहे. तिच्या हातातील फाईल घट्ट झाली. काय ॲग्रीमेंट? तो तिच्याकडे सरळ बघत म्हणाला, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घ्यावा लागेल. आणि त्यानंतर तो हलकसा हसला. तुमचं सगळं कर्ज संपेल. त्या एका वाक्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली. काय म्हणताय तुम्ही? तो शांतपणे म्हणाला, मी स्पष्ट बोलतो. माझ्या कुटुंबाला एक लग्न हवं आहे. तिचा श्वास अडकला. आणि मला? तो पुढे म्हणाला, एक पार्टनर हवा आहे. ती हळू आवाजात म्हणाली. म्हणजे? त्याने सरळ उत्तर दिलं, माझ्याशी लग्न कर. संपूर्ण खोली शांत झाली. पावसाचा आवाज आणि तिचं धडधडणारं हृदय. हे लग्न, तो पुढे म्हणाला, फक्त फायद्यासाठी असेल. ना प्रेम ना भावना, फक्त एक सौदा. तिच्या डोळ्यात धक्का, राग आणि अविश्वास. तुम्ही सिरियस आहात? तो निर्विकारपणे म्हणाला, ॲब्सोल्युटली. तुम्हाला पैशाची गरज आहे. मला एक वाईफ हवी आहे. फॉर फॅमिली इमेज. दोघांचाही फायदा. ती उभी राहिली. मला माफ करा, पण मी असा सौदा करणार नाही. ती वळली. थिंक अगेन मिस वैष्णवी. त्याचा आवाज मागून आला. ती थांबली. तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि ऑप्शन अजून कमी. ती हळूहळू वळली. तो तिच्याकडे बघत म्हणाला, हे लग्न आहे की सौदा ते तुम्हाला ठरवायचं आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती त्याला दाखवू इच्छित नव्हती. मी विचार करेन, ती एवढंच म्हणाली आणि बाहेर पडली. बाहेर पाऊस अजूनही पडत होता, पण आता तिच्या आयुष्यातलं वादळ सुरू झालं होतं. ती रस्त्यावर उभी होती, हातात तेच पत्र आणि मनात एक प्रश्न, मी माझं आयुष्य विकणार आहे की लढणार आहे? कधी कधी आपण घेतलेला निर्णय आपलं आयुष्य बदलत नाही, तो आपल्यालाच बदलून टाकतो. रात्र खूप झाली होती, पण वैष्णवीच्या डोळ्यांना झोप नव्हती. खिडकीजवळ बसून ती बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत होती. पण तिच्या मनात मात्र एकच गोष्ट घुमत होती, माझ्याशी लग्न कर. अनिरुद्धचा तो थंड, सरळ आवाज. तिने डोकं हलवून विचार दूर करण्याचा प्रयत्न केला. नाही, नाही, हे शक्यच नाही. ती स्वतःशीच म्हणाली, मी असा सौदा कधीच करणार नाही. पण टेबलावर ठेवलेलं ते पत्र तिच्या नजरेस पडताच तिचं सगळं धैर्य कोसळलं. फायनल नोटीस, प्रॉपर्टी सीझर. तिच्या हाताने नकळत ते पत्र उचललं. त्या शब्दांनी जणू तिचा गळा दाबला. आणखी 15 दिवस. ती हळू आवाजात वाचत होती. नाहीतर घर जप्त केलं जाईल. तिच्या डोळ्यासमोर घरातील सगळे क्षण फिरू लागले. आईचं हसणं, संकेतचं लहानपण, बाबांचं प्रेम. हे घर मी जाऊ देणार नाही. तिने मूठ आवळली. काय झालं ताई, अजून झोपली नाहीस? संकेत पुन्हा दारात उभा होता. ती पटकन पत्र लपवत म्हणाली, हो झोपते आता. ताई, काहीतरी बरोबर नाहीये. तो जवळ येत म्हणाला, तू दिवसभर शांत आहेस आणि आता पण. वैष्णवी काही क्षण शांत राहिली आणि मग तिने त्याच्याकडे पाहिलं. संकेत, जर मी एक मोठा निर्णय घेतला तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील? संकेत न विचार करता म्हणाला, नेहमी. ती हलकसं हसली, पण त्या हास्यात वेदना होती. ठीक आहे, मग काहीही झालं तरी मला चुकीचं समजू नकोस. संकेत गोंधळला. ताई, तू मला घाबरवतेस. तिने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि मनात ठरवलं, काहीही झालं
मी हे घर वाचवणार. दुसऱ्या दिवशी देशमुख ग्रुपच्या बिल्डिंगसमोर वैष्णवी पुन्हा उभी होती. काल ती इथून रागाने बाहेर पडली होती. आज ती इथे आली होती निर्णय घेण्यासाठी. तिच्या पावलांमध्ये अजूनही हेजिटेशन होता, पण मनात एकच ध्येय. ती आत गेली. रिसेप्शनिस्ट तिला ओळखून म्हणाली, मॅम, यू आर बॅक. तिने मान हलवली. मिस्टर अनिरुद्ध आहेत का? सर इज इन हिज केबिन. तिने खोल श्वास घेतला आणि केबिनकडे चालायला सुरुवात केली. प्रत्येक पाऊल जड वाटत होता, जणू ती स्वतःकडेच चालली होती. दरवाजावर ती थांबली. हात पुढे केला, पण नॉक करण्याआधीच कम इन. तिचं हृदय एक क्षण थांबलं. ती आत गेली. अनिरुद्ध आपल्या लॅपटॉपवर काम करत होता. त्याने वर बघितलंही नाही. सीट. तोच थंड आवाज. ती बसली. काही सेकंद शांतता आणि मग तो म्हणाला, डिसिजन घेतला. तिने डोळे बंद केले आणि हळू आवाजात म्हणाली, हो. तो आता तिच्याकडे बघत होता. मी तुमचा प्रपोजल ॲक्सेप्ट करते. त्या एका वाक्याने सगळं बदललं. काही क्षण तो काहीच बोलला नाही, फक्त तिला बघत राहिला. शुअर? हो, तिने ठामपणे उत्तर दिलं. तो उठला, खिडकीजवळ गेला. गुड. त्याच्या आवाजात समाधान होतं, पण भावना नव्हती. मग काही रूल्स असतील. ती गोंधळली. रूल्स? तो वळला. आता त्याचा चेहरा पूर्णपणे सिरियस होता. हे लग्न आहे, पण रिअल नाही. म्हणजे तो स्पष्ट म्हणाला, आपण नवरा बायको असू, फक्त जगासाठी. आपल्यामध्ये ना प्रेम, ना एक्सपेक्टेशन, ना इंटरफेरन्स. तिच्या चेहऱ्यावर वेदना उमटली, पण ती काही बोलली नाही. तो पुढे म्हणाला, तुमचं पर्सनल लाईफ तुमचं, माझं. आपण एकमेकांच्या डिसिजनमध्ये पडणार नाही. तिने हळू आवाजात विचारलं, आणि हे किती दिवस? तो शांतपणे म्हणाला, जोपर्यंत मला गरज आहे. त्या उत्तराने तिच्या मनात काहीतरी तुटलं आणि बदल्यात तो पुढे म्हणाला, तुमचं सगळं कर्ज आजच क्लिअर होईल. तिने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही खरंच हे सगळं करणार आहात? तो हलकसं हसला. मी डीलमध्ये कधीच खोटं बोलत नाही. त्या दिवशी वैष्णवीने कॉन्ट्रॅक्टवर सही केली. हो, एक लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट. तिच्या हाताने पेन चालत होता, पण मन थरथरत होतं. सही झाल्यावर ती काही क्षण त्या कागदांकडे बघत राहिली. मिसेस वैष्णवी अनिरुद्ध देशमुख. ते नाव तिचं आयुष्य बनणार होतं. कॉंग्रॅच्युलेशन. अनिरुद्धचा आवाज आला. तिने वर पाहिलं. तो तिच्याकडे हात पुढे करत होता. ती काही क्षण थांबली आणि मग हात दिला. त्या स्पर्शात ना ऊब होती, ना भावना, फक्त एक सौदा. संध्याकाळी वैष्णवी घरी आली. घरात शांतता होती. आई झोपली होती. संकेत अभ्यास करत होता. ती थोडा वेळ दरवाजाजवळ उभी राहिली आणि मग आत गेली. ताई, आलीस? हं. कसा झाला इंटरव्ह्यू? ती थांबली आणि मग म्हणाली, मला जॉब मिळाला. संकेतने आनंदाने उडी मारली. खरंच? वाव ताई. तो तिला मिठी मारत म्हणाला, मला माहीत होतं तू करशील. तिने त्याला मिठी मारली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ताई, तू रडतेस? ती पटकन दूर झाली. अरे, आनंदाचे अश्रू आहेत. ती खोटं हसली, पण तिच्या मनात एकच गोष्ट होती, मी आज माझं आयुष्य विकलं. दुसऱ्या दिवशी देशमुख हाऊस. मोठा बंगलो, श्रीमंतीचा ठसा. वैष्णवी तिथे उभी होती. आता ती इथे येणार होती, एक नवरी म्हणून. पण तिच्या मनात उत्साह नव्हता, फक्त रिकामेपणा होता. काही घरं खूप मोठी असतात, पण तिथे मनाला जागा नसते. वैष्णवी दारात उभी होती. समोर उंच भिंती, मोठा बंगला,
सगळं काही अलिशान, पण तिच्या मनात एकच भावना होती, मी इथे बिलॉंग करते का? काय विचार करतेस? अनिरुद्धचा आवाज आला. ती दचकली. काही नाही. तो तिच्याकडे काही क्षण बघत राहिला आणि मग म्हणाला, इथे इमोशनला जागा नाही, फक्त रोल प्ले आहे, लक्षात ठेव. त्या एका वाक्याने तिच्या मनातली शेवटची आशाही संपली. ती शांतपणे आत गेली. हॉलमध्ये सगळे बसले होते. अनिरुद्धची आई, कडक चेहरा, शार्प नजर. वडील, शांतपण निरीक्षण करणारे. काकू, आत्या आणि काही नातेवाईक. या, बसा, आईने सांगितलं. वैष्णवी बसली. तुझं नाव? वैष्णवी. काय करतेस? फायनान्समध्ये जॉब. आईने तिला वरपासून खाली पाहिलं. आमच्या घरात काही रूल्स आहेत. ती थोडी ताठ झाली. सकाळी लवकर उठायचं, घरातल्या सगळ्यांचा आदर ठेवायचा आणि सर्वात महत्त्वाचं, ती थांबली. आमच्या कुटुंबाची इज्जत कधीही कमी होऊ देऊ नकोस. वैष्णवीने मान हलवली. हो आणि हो, आईने थोडं वाकून म्हणाली. आमच्या घरात सून म्हणजे फक्त नावापुरती नसते. तुला कर्तृत्ववान असावं लागतं. तो टोमणा स्पष्ट होता. अनिरुद्ध शांतपणे उभा होता. तो काही बोलला नाही. त्या दिवसापासून अनिरुद्धच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली. सगळं काही जलद होतं. जणू सगळ्यांना फक्त एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची होती. वैष्णवी तिच्या खोलीत बसली होती. समोर आरसा, हातात तिचं रिफ्लेक्शन. मी काय करतेय? ती स्वतःलाच विचारत होती. तिच्या मनात संकेतचा चेहरा आला, आईची अवस्था आणि ते कर्ज. तिने डोळे बंद केले. हे सगळं त्यांच्यासाठी आहे. त्या रात्री वैष्णवी शांतपणे आईसमोर बसली होती. संकेतही बाजूला उभा होता. घरात एक वेगळीच शांतता होती. आई, मला काही सांगायचं आहे. तिचा आवाज थरथरत होता. आईने तिच्याकडे पाहिलं. काय झालं ग? वैष्णवी काही क्षण बोलू शकली नाही, पण शेवटी तिने धाडस केलं. मी लग्न करणार आहे. क्षणभर सगळं थांबलं. काय? संकेत जोरात म्हणाला. आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. अचानक. कोणाशी? आणि आम्हाला सांगितलंही नाहीस? संकेत रागाने पुढे आला. ताई, तू मजाक करतेस का? वैष्णवीने डोळे बंद केले आणि सगळं ट्रूथ सांगितलं. कर्ज, नोटीस आणि डील. म्हणजे तू पैशासाठी लग्न करतेस? संकेतचा आवाज तुटला. हे लग्न नाही ताई, हा सौदा आहे. वैष्णवीच्या डोळ्यात अश्रू आले. हो, आहे सौदा, पण हा सौदा मी माझ्यासाठी नाही करत, ती जोरात म्हणाली. आपल्यासाठी करतेय मी. आई रडायला लागली. नको ग, आम्हाला नको असं सुख. वैष्णवी तिच्या जवळ बसली. आई, आपल्याकडे पर्याय नाही. 15 दिवसात घर जाईल. आपण रस्त्यावर येऊ. मी बघू शकत नाही हे सगळं. संकेत शांत झाला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. पण ताई, तू आनंदी राहशील का? त्या प्रश्नावर वैष्णवी काहीच बोलली नाही. फक्त हलकसं हसली. आनंद नंतर बघू. आता घर वाचवणं महत्त्वाचं आहे. आईने तिचा हात धरला. तू खात्रीने हा निर्णय घेतेस? तिने ठामपणे मान हलवली. हो, आणि मला तुझा आशीर्वाद हवा आहे. आईने रडत तिच्या डोक्यावर हात ठेवला. संकेतने तिला मिठी मारली. मी तुझ्यासोबत आहे, नेहमी. त्या मिठीत प्रेम होतं, वेदना होती आणि त्याग होता. दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध आपल्या खोलीत होता. त्याचा मित्र करण त्याच्यासोबत होता. आर यू सिरियस ब्रो? करणने विचारलं. तू खरंच लग्न करतोयस एका डीलसाठी? अनिरुद्ध शांतपणे म्हणाला. मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी काहीही करतो. पण मॅरेज इज नॉट अ बिझनेस डील. अनिरुद्ध हसला. एव्हरीथिंग इज अ डील. करणने डोकं हलवलं. तू बदलणार नाहीस.
मला बदलायची गरज नाही. लग्नाचा दिवस, घरात गोंधळ, सजावट, पाहुणे. वैष्णवी नवरीच्या वेशात बसली होती. लाल साडी, दागिने. ती सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. ताई, संकेत तिच्या जवळ आला. तो तिला पाहून थोडा थांबला. तू खुश आहेस ना? त्या प्रश्नाने तिचं मन हललं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हसत म्हणाली, हो. तो विश्वास ठेवत नव्हता, पण काही बोलला नाही. मंडप, मंत्रांचा आवाज, लोकांची कुजबूज. अनिरुद्ध आणि वैष्णवी एकमेकांसमोर उभे होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्या डोळ्यात एकच गोष्ट होती, हे खरं नाही. मंगळसूत्र, कुंकू, 7 फेरे, सगळं पूर्ण झालं. आता तुम्ही पती पत्नी आहात. त्या वाक्याने तिच्या आयुष्याचा एक भाग संपला. संध्याकाळी वैष्णवी देशमुख हाऊसमध्ये आली. नवीन घर, नवीन आयुष्य. अनिरुद्धच्या आईने तिचं स्वागत केलं, पण त्यात उत्साह नव्हता. आत ये. तिने उंबरठा ओलांडला. त्या क्षणी तिला जाणवलं, मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या खेळात पाऊल ठेवलं आहे. रात्री तिची आणि अनिरुद्धची खोली, मोठी, लक्झरियस. वैष्णवी आत आली. ती नर्वस होती. थोड्या वेळात अनिरुद्ध आत आला. दोघं काही क्षण शांत उभे होते आणि मग तो म्हणाला, रिलॅक्स, ही टिपिकल फर्स्ट नाईट नाही. तिने त्याच्याकडे पाहिलं. आपण जे ठरवलं आहे ते लक्षात आहे ना? तिने मान हलवली. गुड. तो सोफ्यावर बसला. मी तुझ्यावर जेवढं कर्ज होतं ते सर्व फेडलं आहे. आता तुझ्या आईचं घर हे तुमचंच आहे आणि तुमची प्रॉपर्टी पण सेफ आहे. वैष्णवी त्याला थँक्यू म्हणते. अनिरुद्ध म्हणतो, तू बेडवर झोप, मी इथे सोफ्यावर झोपतो. ती थोडी सरप्राईज झाली. थँक्यू. तो हलकसं हसला. ती बेडवर बसली. मनात हजारो विचार. हा माणूस नक्की आहे तरी कोण? ती झोपायचा प्रयत्न करत होती, पण झोप येत नव्हती. तेवढ्यात वैष्णवी. ती दचकली. एक गोष्ट लक्षात ठेव. तो गंभीर आवाजात म्हणाला, तू इथे आली आहेस कारण तुला पैशाची गरज होती. त्या शब्दांनी तिच्या मनात आग पेटली. ती उठली. मला माहिती आहे मी इथे का आले आहे. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला कमी समजाल. पहिल्यांदाच ती त्याला चॅलेंज करत होती. अनिरुद्ध काही क्षण शांत राहिला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं. इंटरेस्टिंग. मग प्रूव्ह करा. तो म्हणाला की तू फक्त पैशासाठी आलेली मुलगी नाही. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, एक दिवस तुम्हालाच कळेल. दोघं एकमेकांकडे बघत राहिले. पहिल्यांदाच त्या नात्यात स्पार्क आला होता. रात्री दोघं झोपले, पण मनात एकच विचार, हा खेळ आता सुरू झाला आहे. पुढे काय होईल? वैष्णवी या घरात स्वतःची जागा बनवेल का? अनिरुद्ध तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागेल का? आणि या नात्यातला पहिला मोठा संघर्ष कधी होणार? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व भाग 2 नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.